नमस्कार. आपण आपल्या सर्वांचं SRP न्यूज मध्ये सरचे स्वागत आहे. आज आपण आहोत राजुरी बेल्ले जिल्हा परिषद गट आणि गणाचे उमेदवार आणि संबंधित उमेदवार असलेले शिवसेना पक्ष या पक्षातील सर्व विविध पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्यात. आज आपण बघणार आहोत या राजुरी गावातील मतदारांचा कौल कसा आहे. चला मग जाणून घेऊया मतदारांचा कौल. नमस्कार. जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. राष्ट्रवादीकडून शेळकेताई आहेत आणि शिवसेनेकडून कणसित आहेत. तर विकासाच्या बाबतीत कोणता चेहरा आश्वासक वाटतो? राष्ट्रवादी. राष्ट्रवादी का बरं? राष्ट्रवादी हा पहिल्यापासूनचा चेहरा आहे आणि अजित पवार होते ते आपल्यात सध्या नाही, परंतु त्यांचे काका का होईना राष्ट्रवादीचे पहिल्यापासून ते सर्व शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. आणि शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे ना या तालुक्याचा एक चारामोहरा बदललेला आहे. तो अभ्यास आम्ही 71 ते 72 पासून बघितलेला आहे. पवार साहेबांनी बरेच कामं केली आणि दुसरे कामं करीत असताना आम्ही राष्ट्रवादी कशी सोडू? आम्ही अजित पवार गेले तरी राष्ट्रवादी ही एकत्र येणार ही गोष्ट सगळ्यांना मान्य आहे. परंतु आता पुढचं काय होईल ते पुढं इलेक्शन झालं काय वाटतं तुम्हाला? जिल्हा परिषदला प्रचंड येणार ना. आमचा उमेदवार आहे इथं पांडुरंग मनाजी साळवे आणि त्याला आम्ही जिल्हा परिषदला आपलं पंचायत समितीला काढणार आणि जिल्हा परिषदला काढणार ती सीट. कारण शेळकेताई 12 ते 17 या सालापर्यंत त्या जिल्हा परिषदेच्या सदस्य राहिलेले आहे आणि त्यांची विकास कामं झालेली इथं. हे बांधारी झालेत ना, हे विकास कामं झालेली त्यांची. राष्ट्रवादी ना कुठल्या पद्धतीत आली आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी 2 रुपये दिले ना, आम्हाला ते मान्य आहे. पण आज काय झाले, आज विकासामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर झालं तर राष्ट्रवादीच काँग्रेस पक्ष चांगला आहे. नमस्कार. आपण आता राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गणागटामध्ये या ठिकाणी हे तरुण वर्ग आहे. आज भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. या तरुणांचं मत काय आहे या जिल्हा परिषद गणगटात आपण त्यांना विचारू. दादा, आता जिल्हा परिषद गणगटाची निवडणूक लागलेली, पंचायत समिती लागलेली, या संदर्भात शिवसेनेकडून आणि राष्ट्रवादीकडून ते उमेदवार आहेत. तुल्यबळ उमेदवार आणि विकासाचं विजन असलेलं उमेदवार कोणतं आहे? तुल्यबळ उमेदवार आणि विकासाचं विजन हे स्नेहलताई शेळके. घड्याळाचं चिन्ह घड्याळ. समोरचे तर म्हणतात जनशक्ती लढाई आहे. नाही, आता तुम्हीच बघा ना, कोणती जनशक्ती आणि कोणती धनशक्ती दिसतंय. रॅलीमधून सगळं कळतंय कोणची धनशक्ती कोणची जनशक्ती. कामाच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? काम भरपूर केलंय ना स्नेहलताईंनी. काय काम? मागे भरपूर काम केलेली. एखादं काम सांगता येईल का? आता मी आमचा हा रोड आहे, हा रोड आता आपण उभे आहेत ना, हे आपले मावडी शेट आहेत ना, सरपंच होते त्यावेळेस त्यांनी केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं कामाच्या बाबतीत काय वाटतं? सर्व समाजाला धरून विकास करणारे त्यामुळे स्नेहलताई शेळकेच. आता जिल्हा परिषद राजुरी गटाचं राष्ट्रवादी आणि शिवसेना तुल्यबळ उमेदवार आहेत. तर याच्यामध्ये विजयाची खात्री कशी आणि कोणता उमेदवार कॅपेबल कसं वाटतं? शिवसेना जरा कमी आहे. राष्ट्रवादीचं वजन चांगले स्नेहलताई शेळके. शेळके पण धरते त्यांनी काही कामं केलेली आहेत का आधी? नाही, कामं नाही काय केली. शेळकेताई माजी जिल्हा परिषद सदस्य आणि त्याच्या समोर नवीन उमेदवार आहेत स्नेहताई पंकज. त्यांनी कामं करून घेतली पाहिजे ना, अशी उघड बघ. त्यांना कामाचा अनुभव आहे. शेळके कंपनी शेळकेताई जास्त नाही बोलत आम्ही तेवढंच. तुम्हाला काय वाटतं बाबा? जिल्हा परिषदेची निवडणूक आहे आता गणागटामध्ये. शिवसेना तुम्हाला काय वाटतं बाबा? शेळकेच किती. या ठिकाणी आपण बघितलंय अतिशय वृद्ध बाबा आहेत. शिवसेना की शेळके असा हा जो आहे, त्यामध्ये काहींनी शेळकेंना कौल दिलाय, काहींनी शिवसेना दिलाय. धन्यवाद. शेळके का बरं? कामं केलेली त्याने. काय कामं सांगता येतील का? त्यानेच नाही पण केलेली बरेच कामं. त्यातलं एखादं काम सांगता येईल का? रोडची कामं केलेली एका ठिकाणी. काय आता त्यांचं असेल ते सगळं करतील ते. आता आपण काय त्यांचं गुपित राहणार. पण काम कोणी काम केलेले असते सांगू शकतात ना. हे तर माग जिल्हा परिषद गावाची स्वच्छता ही केली त्यांनी.
कोणी मग केले? आता शेळकेची हे शेळकेताईंनी गावाची स्वच्छता केली आहे, काँक्रिटीकरण आहे. मग आता पुढं त्यांचं संच ते काय होईल ते आपल्याला नाही सांगता येत. तर आपल्यात नाही, त्यांच्याच पक्षाचे उमेदवार आहे, त्याच्याबद्दल काय वाटतं? नाही त्यांच्याबद्दल तर आता काय त्यांनी तेवढं आज आमचं धंदा पाणी त्यांच्यामुळेच उभं आहे म्हणायचं. आज सहकार क्षेत्र त्यांच्यामुळेच आलेले पवार कुटुंबामुळेच. आज महाराष्ट्राचा विकास तर झाला तर काय आहे, आमच्या पठार भागाने इकडे काय होतं ते शरद पवारने गंगा पाट आणली, चाऱ्या पाण्याचा विकास झाला. आता आम्हाला दादा कोस पाय जावं लागलं दुसऱ्यांची वावर करायला, पण त्याच्यामुळं आज सुजलाम सुफलाम झाले ना. पवार साहेबाच्या गटाचे उमेदवार आहेत नसलेला शेळके आहे ना. तर तुम्हाला काय वाटतं कोणतं तुल्यबळ आहे कामाच्या बाबतीत आणि विकासाचे विजन असतील उमेदवार कोणतं? स्नेहलताई शेळके, कारण त्यांनी 12 ते 17 पर्यंत 17 याच्यापर्यंत भरपूर कामं केलेली. केटी बंधारे झाले, सभा मंडप झाले, बाकीचे कुटी मशीन झाले, आपले चक्के झाले, असे भरपूर कामं आणि अजून पण ते कामं करतातच आहे आणि चांगलं विजन आहे त्यांचं. चांगले समर्थ उमेदवार म्हणतात उपदर कामं केलेली आहेत. नाही ते काय आता आपण नाही बोलणार, पण यांची कामं चांगली. हा, स्नेहलताई शेळके. त्यांचं एखादं विशिष्ट असं कोणतं काम नजर बसते सगळं सांगता येईल का? कोणचं स्नेहलताईचं. आहे ना आता सगळी कामाची नाही ती सभा मंडप या जेवढी केट्या बिट्या हे सगळं पाणी झाले सगळे त्यांचं याची केट्यांमुळे सगळं पाणी भरपूर झालं. नाही तर काय होतं इथं आतापर्यंत. बोला. जिल्हा परिषद गटागणाचे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे? आमची स्नेहलताई, आमची जीवाची स्नेहलताई सर जीवाचे आहेत. आणि आमच्या गरिबांना कधी मदत बिदत कधी म्हणजे विशेष नाही काही. आमच्या डुबी मळ्यामध्ये वाड्याला रस्ता केलाय, मुक्ताबाईला किटी आपलं सभामंडप दिलाय, दामोळा धरण आहे तिथं खुलीकरण केले, आमच्या मळ्यामध्ये सभामंडप केलाय. आणि गरिबांची याला कधी धावून जाणारी माणसं आहेत. कोणची पाची असू कोणतं काही असू तर सरांनी कधी चुकावलं नाही. सर कोणत्या कार्यक्रमाला फोन केला की लगेच सर जातात. आणि कोणी काहीही म्हणलं आणि काही झालं तर आम्हाला सरच आहेत. आणि पंचायत समितीचे उमेदवार आहेत, पण ते बाहेर त्यांचं काम नाही ते आयरांचं कसं आहे, आता आमचं त्यांचा संपर्क थोडा कमी आहे, पण ते पण माणूस चांगला आहे, कामाचाच माणूस आहे तो पण. नाही, स्नेहलताई शेळकेच येणार जिल्हा परिषद गटामध्ये निवडून, कारण त्यांचे कामं खूप चांगले आहेत. एक सुशिक्षित फॅमिली आहे, चांगली फॅमिली आहे. असं शेळके सरांनी किंवा आम्हाला मतदान करायचं किंवा मग लोकांना दारूच्या पार्ट्या नाही दिल्या का, या तुम्ही हे हॉटेल बुक केले, तुम्ही जा तिथं दारू प्या. तरुण वर्ग जो आहे हा सगळा आज व्यसनाधीन झालेला आहे. तसं असं तुम्ही दाखवून द्या का सरांनी किंवा सरांच्या फॅमिलीने कुठं एखादा ढाबा बुक केलाय आणि जा पोरांनो तुम्ही तिथं 10 रुपया आमच्यासाठी प्रचार करा, असं तुम्ही दाखवून द्या. असं कुठंच नाहीये. आमच्या एक प्रॉपर आमच्या गव्हाळी मळ्यामध्ये सरांनी पण आणि सरांच्या पूर्ण फॅमिलीने खूप चांगले कामं केलेले आहेत. रस्ते केलेले आहेत, पुढे छोटे मोठे वाद होते ते मिटवलेले आहेत आणि एक चांगलं विजन दिलेलं आहे सरांनी. व चांगले मुलांना शिक्षणासाठी वगैरे आमचं आज राजुरी गाव आहे, इतकं सुंदर गाव दिसतंय हे सरांमुळे आणि शेळके फॅमिलीमुळे दिसतंय. आठवडे बाजार जो झाला तो शेळके फॅमिलीमुळे झालेला आहे. इतकं छान गाव दिसतंय, इतके आज लोक एकोप्याने राहतात. हे सर्व शेळके फॅमिलीची कृपा आहे सर्व राजुरीकरांवरती. असं कुठं नाहीये काही. शेळके फॅमिली जी आहे हे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन पुढं वाटचाल करतायत. गावात असं कोण काय मिळेल हे सर्व आता हे आठवडे बाजाराचं कोबा वगैरे केलेलं आहे, हे शेळके सरांच्या माध्यमातून झालेलं आहे. आज एवढे चांगले चांगले कामं दिसतात, आज एवढे सगळे मळ्यांमध्ये जाणारे रस्ते आहेत, हे सर्व शेळके फॅमिलीच्या कॉन्टॅक्टमधून सर्व गाव पातळीवरती मळ्यांमधले लोक एकत्र करून त्यांनी हे सर्व कामं मार्गी लावलेली आहेत. आमच्या मळ्यामध्ये केटी झालेले आहेत, त्या केट्यांच्या कामासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांनी लक्ष घालून निधी आणून हे कामं मार्गी लावलेली आहेत. इथून पाठीमागं ते सत्तेमध्ये नव्हते तरी त्यांचा एवढा जनसंपर्क चांगला आहे. आज सर्व लोक त्यांच्या पाठी का उभे आहेत का, तर ती फॅमिली चांगली आहेत, त्यांचे विचार चांगले आहेत. त्याच्यामुळे हे सर्व लोक आज आम्ही सर्व लोक आमचे कामधंदे सोडून शेळके फॅमिली सोबत उभे आहेत सर्व. का तर ते आमच्या वाईट वेळेमध्ये उभे राहतात आमच्या पाठीमागं. आज आमचं कर्तव्य आहे का आम्ही त्यांना सपोर्ट करणं, हे आमचं आज कर्तव्य आहे.
समोरच्या लोकांचं म्हणणं आहे का धनशक्तीवर जनशक्ती लढत. असं नाहीये, धनशक्ती वगैरे असं काही नाहीये. आता धनशक्ती वगैरे हे सर्व चुकीच्या गोष्टी आहेत आणि याच्यावरती जनतेने पण लक्ष नाही दिलं पाहिजे. आपला जो कामाचा माणूस आहे, निर्व्यसनी लोक आहे, तुम्ही यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजेत. आज ही फॅमिली जी आहे ही धार्मिक फॅमिली आहे. हे कधी असं वाईट वळणाला किंवा असे वळणाला लोकांना लावणारे नाहीयेत. हे जे आजकालची जी आपली नवीन पिढी आहे, या पिढीने पण ह्या फॅमिलीचा आदर्श घेतला पाहिजे. असं नाही का आज बुवा आपल्याला समोरच्यानी आज पैसे दिलेत आपल्याला मग त्याच्या पाठीमागं पळा, असं नाहीये. आज इथून पाठीमागचा शेळके फॅमिलीचा तुम्ही इतिहास पण बघा. आज गावासाठी एकट्या फॅमिलीने एवढं मोठं गाव एकत्र आणलेले. लोकांनी ह्याचा पण विचार केला पाहिजे. नुसतं आज एक प्रतिस्पर्धी आपल्याला उभा राहिलाय मग त्याच्या मागं पळायचं. व शेळके फॅमिली सगळे त्यांच्याकडं ग्रामपंचायत त्यांच्याकडं, सोसायटी त्यांच्याकडं काय हे लोकांनी पण विचार केला पाहिजे. निर्व्यसनी फॅमिली आहे आणि अख्ख्या गावाला सोबत घेऊन चालणारी फॅमिली आहे. लोकांनी हे बाकीचे जे लोक अफवा पसरतात त्याच्यावरती विश्वास नाही ठेवला पाहिजे. का एक फॅमिली चांगली म्हणून आज एवढे लोक सर्व त्यांच्या पाठीमागे उभे आहेत. आज तुम्हाला मी तुमच्या प्रेसच्या माध्यमातून सांगतो, अजितदादा पवार हे आज आपल्यामध्ये नाही आहेत. तर आपल्या सर्वांकडनं त्यांना एक श्रद्धांजली म्हणून सर्वांनी 7 तारखेला घड्याळाचं चिन्ह आहे 2 नंबर बटन, याच्यावरती बटन दाबून आपण स्नेहलताताई शेळक्यांना प्रचंड मताने निवडून आणायची सर्वांना मी तुमच्या प्रेसच्या माध्यमातून विनंती करतो. मी आता प्रथमतः आपले पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना प्रथमतः आदरांजली वाहून मी बोलतो. तर राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटात आता अशी परिस्थिती आहे, राष्ट्रवादीकडून स्नेहलताई शेळके ह्या उमेदवार उभे आहेत. तर त्यांच्या कामाचं विजन सांगायचं ठरलं तर 2012 ते 2017 या कार्यकाळात त्यांची कामं एवढी भरपूर झालेली आहेत. इथं शेतकऱ्यांसाठी त्यांनी प्रथमतः कामाचा स्रोत आणला. वड्यांची खोली करणं, बंधारे बांधणे, रस्त्यांच्या गैरसोयी होत्या तिथं पहिले रस्ते केले, अंगणवाड्या, सभा मंडप ही त्यांची कामं त्या काळात पहिली झालेली आहेत. भरपूर झालेली आहेत. अजूनही त्या कामांचा शेतकऱ्यांना एवढा फायदा आहे का अजूनही ते बंधारे जर भरले तर लोकांचा उन्हाळा आरामशीर पास होतो. लोकांना अशी पाण्याची टंचाई त्यांनी त्याच वेळेस लोकांच्या समस्या भरपूर दूर केलेले आहेत. निवारण केलेले. नंतर 17च्या पुढं त्यांच्याकडे सत्ता राहिली नाही. सत्ता नसतानाही वल्लभ शेळके सर, स्नेहलताई शेळके, ही शेळके फॅमिली प्रत्येकाच्या सुखदुःखात कायमच उभी आहेत, आडी अडचणीला. आणि अजून एक त्यांची एक शिक्षण संस्था एक मोठी आहे, एवढी मोठी आहे का आता ती शिक्षण संस्था पहिली एवढी गैरसोय होती का इथून मुलांना पुणे, मुंबई अशा लांब लांब ठिकाणी शाळेला विद्यार्थ्यांसाठी जायला लागत होतं. पण त्यांच्या आता ह्या शिक्षण संस्थेमुळं इथल्या गोरगरिबांच्या सगळ्या विद्यार्थ्यांची एवढी जवळ सोय झाली. बसची सोय आहे, परत म्हणजे शिक्षणाच्या संदर्भातल्या अडचणी त्यांनी परत कोणच्या फी नसली तर फी कमी करणे, ॲडमिशन संदर्भातलं असलं तर ते करणे, ह्या सुद्धा त्यांची कामं चालूच आहेत. वल्लभ शेळके सर सत्ता असताना आणि सत्ता नसतानाही बी प्रत्येकाच्या सुखदुःखात कायम उभेच. त्यांनी केलेलं असं काम सांगते. आता शेळके कुटुंबाच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर आपण इथं आता राजुरी गावामध्ये उभे आहेत ना, तर ह्या राजुरी गावातला हा जो चौक दिसतोय याचं कॉन्क्रिटीकरण 15 वर्षापूर्वी केलेलं आहे. ते अजून जशीच्या तसंच आहे. वल्लभ शेळके सरांचे चुलते आमचे मार्गदर्शक आदरणीय वल्लभ शेळके सर, माऊली शेठ शेळके गावचे सरपंच होते त्यावेळेस त्यांनी ह्या कॉन्क्रीटचं काम केलं. स्वतः पाणी मारून ह्या चौकाचं स्वतः उभं राहून काम करून घेतलं. परत ह्या गावचा बाजार चालू केला. ह्या गावाच्या जडणघडणीत त्यांचं मोलाचं योगदान आहे. राष्ट्रवादीकडून शेळके आहेत, शिवसेनेकडून कंस आहेत. तो विकासाच्या बाबतीत कोणता उमेदवार तुल्यबळ वाटतं? विकासाच्या बाबतीत बघितलं तर जुना माणूस चांगलाच असतो. शेळके तसा हा पण उमदा आहे, पंकज पण उमदा आहे,
पण पहिल्याशी काय आम्ही पवार साहेबांना मानणारी माणसं आहेत ना, म्हणून बाकी काय नाही. कन्सेप्ट पण चांगला आहे, पण शक्यतो वाटतं स्नेहलताई असावी. स्नेहलताई शेळके राष्ट्रवादीचे उमेदवार आहे. हो, त्यांचं काम सांगतील का एखादं असं विकासामध्ये? नाही, आमच्याकडे स्मशानभूमी वगैरे काम केलेली आहे असं नाही. कामाचं उमेदवार आहे. हो, आणि आणि दादा आपल्यात नाहीत, याबद्दल काय वाटतं? थोडी सहानुभूती पडेलच. जरी नसेल तर काहीतरी होईल. अजित पण पवार- पंचायत समितीला आहे ना, राजू पिंगटचं काम करणारा माणूस आहे. राजू पिंगट एक नंबर. शिवसेनेचे उमेदवार राजू हा, असू द्या ना, पण आम्ही माणसं बघून बोलतो ना. माणसाच्या हिशोबाने राजू पिंगट एकच नंबर, म्हणजे एकच नंबर. त्यांच्या विरोधात ते प्रदीप आहेत ना. ते नाही विरोधात ते आहेत का प्रदीप बाहेर, आपली ओळख नाही, पण ते राजू पिंगट एक नंबर. सवालच नाही, एकच नंबर. आणि जिल्हा परिषदेला काय वाटतं? जिल्हा परिषद माझ्या हिशोबाने जुना आहे व राष्ट्रवादीचा. आम्ही पवाराची माणसं, पवाराने इकडे बघाच 5 बंधारे कोणते पुणे जिल्ह्याला दिले, म्हणजे सुजलम सुफलम काय म्हणतात ना, कुणी केलं? पवार साहेबांनी. हा. म्हणून त्याच्यावर आपण सुखी आहे ना. मग आपण कसं जाणार दुसरीकडे? जुना जो खंबा तो खंबाच. शेळकेताई निवडून येतील, आता ते वरच्याला माहिती, पण प्रत्येकाची इच्छा वेगळी असते. हा. ओके, धन्यवाद. तसं आम्ही पंकजला पण मानतो, पण आमचे विचार म्हणजे घड्याळाच्या बाबतीत पहिल्यापासून ठाम असे, बाकी काही नाही. आम्हाला वाटतं धनुष्या धनुष्याचं शेती हवा. धनुष्याचं त्यांचं काम सांगता येईल का काही? काम निवडणुकीला उभे राहायचे आणि कामं पार पाडण्यात रोडची. शेळकेताईंचे त्यांचे आवड ते निवडून आल्यावर केली यांनी. कणसे ना तो काही पदावर कामं पंकज कणसे ना काही पदावर असताना चांगली कामं केलेली. जिल्हा परिषद गटासाठी राष्ट्रवादीकडून शेळकेताई आणि शिवसेनेकडून कंसताई आहेत. तर तुल्यबळ आणि विकासाच्या बाबतीत कोणता चेहरा तुम्हाला आश्वासक वाटतो? स्नेहलताई शेळके त्यांचं कोणतं केलेलं काम सांगता येईल का? हे आता या कोब्यावर बसलो हे काम. त्यांचंच आहे. हो, साकोरे गावात केटीवर बंधारे बांधले, रस्ते केले, अजून भरपूर काम आहे साकोरे गावात पहिला हायमॅक्स त्यांच्या मार्फतच बसणं. जागजागी गावात हायमॅक्स बसले, बिबट्याचं वातावरण आहे, लोकांना लाईटचं याचं त्याचे प्रश्न सुटले बऱ्याच ठिकाणी. शेळकेताईंच्या माध्यमातून झाले विकास काम. हो, रस्त्यांची अंतर्गत रस्त्यांची कामं झाली, अजून भरपूर कामं झाली. केटीवेर झाला, हे गावातलं अंतर्गत कॉन्क्रिटीकरण झालं. पंचायत समितीला पंचायत समितीला पण गाड्याला चालणार. आढळत चालणार आहे. हो, नमस्कार बाबा. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. राजुरी बेले जिल्हा परिषद गटाकडून राष्ट्रवादीकडून शेळकेताई आहेत आणि शिवसेना कंसित आहेत. तर आश्वासक चेहरा म्हणून विकासाभिमुख तुम्हाला कोणता चेहरा योग्य वाटतो? शेळकेताईंनी कामं वगैरे केले. 2012 ते 17 आहे ना, हा. त्या जिल्हा परिषदच्या सदस्य होत्या आणि त्यांना शिक्षण खात्याचं मिळलं होतं जिल्हा परिषदेमध्ये. त्याच्यात त्यांनी चांगली कामं केली. गावात रस्त्याची कामं असतील, परत ते मंदिरासाठी वगैरे काही, म्हणजे त्यांनी अशी भरीव कामं केली. रस्ते, पाणंद रस्ते वगैरे काही, त्याच्या माध्यमातून तलाव वगैरे काही, म्हणजे असे पाण्यासाठी पण त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांसाठी चांगली कामं केलेली. शाळेचे वगैरे कामं हा. चांगल्या पद्धतीने त्यांचं काम आहे. पंचायत समितीचे उमेदवार आहेत साळवे. त्यांचं पण चांगलं आहे. ते 15 वर्ष सरपंच होते, त्यांचं काम चांगलंच आहे. आणि इथं दोन्ही राष्ट्रवादीचे सीटं येणार आहे. आणि इथं सर्वसामान्य शेतकरी आहे ना, शरद पवार आणि अजित पवारांना मानणारी लोक आहे. बाळासाहेब ठाकरेला, आता इथं उभाटा गट आणि आठवले गट आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे त्यांना काय निवडणूक लय अवघड आहे असं काय नाही, एकदम सोपी जाणारी निवडणूक. त्याच्यामुळे दोन्ही सीटं आहे ना, इथून राष्ट्रवादीचे घड्याळाचेच येणार आहे. धन्यवाद. आता आपण शेतकऱ्याच्या बांधावर आलो. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आणि व्यथा मांडत असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि अजित पवार यांना मानणारा गट आहे असं शेतकऱ्यांची भावना, त्यांच्या विषयावर शेतकरीचे जाणता राजा राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या गटाचे जे उमेदवार आहेत ते निवडून द्यायचे दादाने आपल्याला ठामपणे भूमिका मांडलेल्या आहेत. पण शेतकऱ्याच्या बांधावर आलेलो आहोत.
शेतकरी हा देशाचा कणा असून अर्थव्यवस्था खूप मोठी शेतकऱ्यांच्या कष्टावर आधारित आहे. ह्याच कष्टकरी आज शेतकरी मतदार म्हणून आपण त्यांच्याकडे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती जुन्नरच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांशी आपण संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी शेतकरी राजा आपलं मत या ठिकाणी व्यक्त करणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संदर्भात. निवडणुकीचं वातावरण चालू आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून शेळकेताई आहेत आणि शिवसेनेकडून कंसेताई आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून साळवे आहेत. तर तुम्हाला कोणते उमेदवार योग्य वाटतो? राष्ट्रवादी घड्याळ घड्याळला मतदान देणार आहे. त्यांचं काम सांगता येईल का एखादं? नाही एवढं नाही आम्हाला काय नाही. आता माझी मुलगी आता 10वीला आहे. पुढच्या वर्षी 11वीला जाईन का आमचं म्हणणं आहे का शेळके सरांच्या कॉलेजमध्ये टाकायचं. आम्हाला थोडंफार मदत व्हायला पाहिजे तिच्या पुढच्या शिक्षणासाठी. शेळकेताईंकडून तुम्हाला काय वाटतं? आम्ही पण त्यांना घड्याळावाल्यांना घड्याळाला धन्यवाद. या ठिकाणी आपण बघितलंय शेतकऱ्यांचा राजा जाणता राजा शरदचंद्र पवार व अजितदादा पवार यांच्या गटाला मानणारा हा राजुरी जिल्हा परिषद गट आहे. त्याचवर आपण आता जाणवलं आहे की या शेतकरी महिला आहेत त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की शेळकेताई या विजयी व्हायला हव्यात. नमस्कार. नमस्कार. पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आहे. त्याचबरोबर जुन्नर पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे. तुमच्या राजुरी बेल्ले गटातून राष्ट्रवादीकडून शेळकेताई आहेत आणि शिवसेनेकडून कंसेताई आहेत. तर आश्वासक चेहरा आणि विकासाचा चेहरा म्हणून तुम्हाला कोणता उमेदवार योग्य वाटतोय? आम्हाला लाडक्या बहिणीचं दादांचं म्हणजे सांगायचं म्हणजे तात्पर्य असं आहे एक लाडक्या बहिणींना त्यांनी पैसे भरपूर वाटप केलेली सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहावं. घड्याळ म्हणजे अजितदादा अर्थमंत्री अजितदादा. असताना तुम्हाला लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ दिला. हा अजून काय सांगताल? घड्याळाचे ज्या उमेदवार आहेत, शेळकेताई त्यांच्याबद्दल तुम्हाला काय माहिती? त्यांनी भरपूर कामं केलेली आणि हे चांगले आहे सगळं स्वभाव बिभाव त्यांचा. स्वभावाने चांगलं आहे. हा. सुशिक्षित आहेत, सुशिक्षित आहे. शिकलेले आहेत. हा अजून अजून भरपूर कामं करतील त्या आणि ते अशी दुसरे अपेक्षा आहे आमची. तुमच्या अपेक्षा भरपूर काम करतात. हा तुम्हाला काय आहो. वाटतं? नाही चांगले आहेत ना. चांगलं आहे. हा चांगले चांगले कामं विमत त्यांचे चांगले आहेत. गावात पण चांगले कामं केलेले आहेत. बायांना पंढरपूरला नेलं, त्या याला नेलं दुसरं कुठं सप्तशृंगीला. हा सप्तशृंगीला नेलं. बरं तिथे एक बाई चुकली होती. त्यांनी पार ती बाई सापडसोर त्या स्वतः तिथं थांबून राहिल्या. शेळकेताई हा शेळके सर स्वतः तिथं थांबून राहिल्या. सगळ्या गाड्या आल्या पण त्याच्यावर थांबूनच राहिल्या. ते भेटच तर त्यांना घेऊनच आल्या. चांगले आहेत त्यांनी इथं पण चांगले काम आहेत त्यांचे. चांगले काम हा आहे. चांगले 100% 100% चांगले काम आहे. 100% निवडून येतील. 100% येतील ते. शेळकेताई. शेळकेताई त्यांचं चिन्ह काय? पांडू साळवे घड्याळ हा. आणि पंचायत समितीला पांढरण पवार ते पांढरण साळवे पांडुरंग साळवे. त्यांचं चिन्ह काय? घड्याळ घड्याळ. ते आमचे मामाच आहे ना. घड्याळ तर आश्वासक आणि कामाचा माणूस म्हणून तुम्हाला कोणता चेहरा योग्य वाटतो? शेळके वल्लभ शेळके. शेळके मॅडम त्यांचं काही काम सांगता येईल का? हो खूप. आता आम्ही डॉक्टरकडे तिथंच जातो ना. हा. त्यांच्या तिथं खूप मोफत आहे. म्हणजे जवळजवळ आता हे सलाईन वगैरे भरली ना आम्ही तर खूप म्हणजे मला खूप हे भेटलं तिथं प्रोत्साहन. खूप चांगली माणसं आहेत तिथली सगळी कामगार वर्ग. हो काम करते मतदारसंघामध्ये. हो करतात. असं कोणतं काम तुम्हाला माहिती होतं त्यांनी त्यांच्यामुळे लोकांचा विकास झालेला आहे? विकासाभिमुख काम काय त्यांचं? ते आता एवढं नाही सांगता यायचं पण हे केले त्यांनी भरपूर कामं केली. भरपूर काम. डॉक्टरचं काम तर खूप उत्तम केलं. मला ते जास्त आवडलं सगळ्यात. हा. म्हणजे एकच नंबर. कुठलं पण पेशंट गेलं ना तिथं सगळे सुखसोयी आहेत. म्हणजे डॉक्टरचं आपलं तपासण्या वगैरे मोफत. बाहेर 2-2, 3-3 हजार रुपये रक्त तपासायला लागतं. तिथं 400 रुपयात रक्त तपासून होतं सगळं. माफक दरात आहे हो आणि गोळ्या पण आयुर्वेदिक वगैरे सगळं सगळं. खाऊ. शेळकेताईंचं काम चांगलं आहे. हो खूप चांगलं आहे. त्यांनी निवडून येतील election. हो येणार नक्की येणार. केलं. आमचा आशीर्वाद आहे त्यांना. धन्यवाद. या ठिकाणी या ताईंनी सांगितलं शेळकेताईंचं काम चांगलं आहे आणि ते निवडून येतील. चेहरा म्हणून तुम्हाला कोणता चेहरा योग्य वाटतो? सर्वप्रथम मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा विभाग प्रमुख आहे इथला. त्याच्यामुळे साहजिक आहे की पक्ष धर्म पाळणारे आम्ही आणि यांचं वल्लभ शेळकेंचं काम करणार आहे.
स्नेहलताई वल्लभ शेळके हो स्नेहलताई वल्लभ शेळके यांचं काम करणार करणार राष्ट्रवादी चांगल्या पद्धतीने आम्ही सगळे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आणि चांगल्या पद्धतीने काम होणार आहे ह्या विभागात. साकुरे असेल, मंगरुळ असेल, बेला असेल, सगळ्या ह्याच्यामध्ये चांगलं काम होणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी हो दोन्ही राष्ट्रवादी. शिवसेना आणि हो. आरपीआय हो, यांचा जो हो, काही हो. युती आहे युती धर्म म्हणून आघाडी. तुम्ही शेळकेंचं काम करणार हो 100%. त्यांचं असं आवश्यक काही काम सांगता येईल का? दादा बरेच आमच्या गावात कामं झालीत. काँक्रिटीकरण झालं, परत ठिकठिकाणी सभामंडप वगैरे झालेत. शेळकेताईंच्या माध्यमातून हो मागच्या वेळेस ज्यावेळेस त्यांनी होत्या त्या काळामध्ये झाले, माळवाडी झाले. परत हा बोल. बंधारा आहे तिथला बंधारा झाला शेळकेताईंनी केलं. शेळकेताईंनी केला. हा माळवडीचा रस्ता पण शेळकेताईने आधी कडेकरण केलं होतं, त्याच्यावर शरददादाने डांबरीकरण केलं. म्हणजे शेळकेताईंच्या आधीचं काम होतं त्याच्यावर हे डांबरीकरण. आधी पांडुरंग पवारनी केलं होतं, त्याच्यावर शेळकेताईंनी कडेकरण केलं आणि त्याच्यावर शरददादाने डांबरीकरण केलं. पांडुरंग पवार पंचायत समितीचे उमेदवार आहेत. तेव्हा पहिले होते नाही, आता उमेदवार आहेत ते पंचायत समितीला ना. जिल्हा परिषदला त्यांची जिल्हा परिषदेला शेळकेताई आहेत. नाही नाही इथे पांडुरंग पवार नाही, नाही पांडुरंग पवार साळवर. पांडुरंग साळवे. हा मग तुम्ही चुकले होते नाव सांगायला. पांडुरंग साळवे पांढरवडचे सरपंच होते असं ऐकून आहे आम्ही, बरोबर आहे का? ते 15 वर्षे सरपंच होते आमच्या गावचे. तुम्ही मतदान कोणाला करणार आहे? घड्याळाला घड्याळाला घड्याळ 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 घड्याळाला घड्याळाला. आपण या ठिकाणी बघितलं आहे, या महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत, सर्व शेतकरी वर्ग आहे. यांनी सर्वांनी अनुकूल असं आपलं मत व्यक्त केलेलं आहे की घड्याळ या चिन्हाला मतदान करणार. घड्याळ घड्याळ घड्याळ. ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.